नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कृष्णा नदी. कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावते. कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील 4 राज्यातून वाहत जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश इथून अशी वाहत जाते. तेलंगणा आंध्र प्रदेशाच्या सीमेवरून वाहत जाते. आंध्र प्रदेशात जाऊन ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आंध्र प्रदेशामध्ये त्या नदीच्या किनारी विजयवाडा हे शहर आहे. तर कृष्णा नदी ही गोदावरीच्या नंतर महाराष्ट्रातील द्विकल्पीय पठारावरील दुसरी सर्वात लांब नदी आहे. तिची लांबी 1400 किलोमीटर आहे. कृष्णा नदीच्या उत्तरेकडून मिळणाऱ्या उपनद्या महाराष्ट्रामध्ये मिळणारी भीमा आणि त्याच्यानंतर आहे मोसी, ह्या सर्वात मोठ्या उपनद्या आहेत. त्याच्यानंतर कृष्णा नदीला दक्षिणेकडून मिळणाऱ्या उपनद्या महाराष्ट्रामध्ये मिळणारी कोयना, दूधगंगा, त्यानंतर कर्नाटकातली मलप्रभा आणि ही तुंगभद्रा ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. कृष्णा नदीवरील धरणांचा विचार केला तर कृष्णा नदीवरती तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाच्या सीमावर्ती नागार्जुन सागर हे धरण, त्याच्यानंतर श्रीशैलम हे धरण आणि या 2 धरणाच्या मध्ये कृष्णा नदीवर असणारे सर्वात मोठे वाघ अभयारण्य, भारतातील सर्वात मोठे वाघ अभयारण्य नागार्जुन सागर श्रीशैलम हे वाघ अभयारण्य आहे. कृष्णा नदीवर कर्नाटकामध्ये अलमाटी हे धरण आहे. कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील 2 नंबरची सर्वात लांब नदी आहे.